नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आज या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की रसशास्त्र पेपर 2 याच्यामध्ये ब्लूप्रिंट फॉलो होते का? प्रिव्हियस इयर पेपरचं एनालिसिस करायचं आहे. कशाप्रकारे ब्लूप्रिंट फॉलो होते, काही चेंजेस त्याच्यामध्ये होत आहे का? आणि कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून अभ्यास करावा लागेल. पेपर जवळ आलेले आहेत. भरपूर जण अजूनही झोपेत आहेत. सेकंड टर्म एक्झाम तुमची चालू आहे, त्यासाठी तयारी चालू आहे. परंतु फायनलची काळजी कोणालाही नाहीये. कारण फर्स्ट टर्मचे रिव्हिजन नाहीये, सेकंड टर्म ही व्यवस्थित केलेलं नाही आणि थर्ड टर्म अजून बाकी आहे. सेकंड टर्मचाही एवढा अभ्यास झालेला नाहीये. मला जेवढं चॅनलचे व्ह्यूज चालू आहेत सध्या त्याच्यावरूनच कळतं, की किती आळशीपणा तुमचा चालू आहे. तुमच्यासाठी एवढे छान-छान व्हिडिओ YouTube चॅनलवरती आपल्या पडताय, परंतु तुम्ही ते पाहण्याचाही कंटाळा करत आहात. म्हणजे तुम्ही सध्या अभ्यासाबद्दल सीरियसनेस तुम्हाला काहीही नाही, एवढं मात्र यावरून कळत आहे. जसजसा वेळ पुढे जाईल, तसतसं तुम्हाला सिलेबस पाहून तुम्हाला भीती वाटणार आहे आणि एक वेळ अशी येईल, की जिथे तुम्हाला स्वस्त वृत्तचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार नाही. ठीक आहे. आणि शेवटी या स्वस्तचा अभ्यास करायचा वेळ मिळत नाही. त्यामुळे स्वस्त ही खूप जणांचा विषय जातो. स्वस्त वृत्त वर्षभर सोपा वाटतो. परंतु बाकीचे कॉम्प्लेक्स सब्जेक्ट कव्हर करता स्वस्त वृत्तचाच अभ्यास राहतो आणि तो विषय मागे राहून जातो. ठीक आहे. असं होतं. अशी उदाहरणे लास्ट इयरच्या पेपरमध्ये आहेत खूप साऱ्या मुलांची, की स्वस्त वृत्त गेलाय किंवा 2 सब्जेक्ट गेलेत आणि त्याच्यामध्ये स्वस्त वृत्त सुद्धा एक सोबत होता. म्हणजे स्वस्त वृत्त निघाला असता, तर ते लोकं एटी-केटीमध्ये आले असते. परंतु स्वस्त वृत्त पण गेल्यामुळे ते फेलमध्ये आले. ठीक आहे. म्हणजे स्वस्त वृत्ताला एवढं हलक्यात घेतलं आणि तो सुद्धा पेपर गेला असं होतं. त्याच्यामुळे आता ही वेळ आहे. आता चालू आहे आपला जुलै एंड आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे. 3 महिने तुमच्याकडे आहेत. सेकंड टर्म झाल्यानंतर तुमच्याकडे काहीच वेळ नाही. डायरेक्ट डिसेंबरमध्ये तुमची एक्झाम असेल. त्याच्यामुळे तुम्हाला जर्नल सबमिट करायचे, साइन घ्यायच्या, भरपूर साऱ्या गोष्टी असतात, फॉर्म भरायचे. त्याच्यामध्ये वेळ जाते. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट इयरचं. म्हणजे तुमच्याकडे वेळ किती बाकी आहे हे तुम्हालाच कळायला पाहिजे. तुम्ही एक वेळा फर्स्ट इयरचे पेपर देऊन आलाय. यावर्षी 6 सब्जेक्ट आहे मित्रांनो. त्यामुळे आणि तुम्हाला सिलेबस सुद्धा माहिती आहे, की रसशास्त्राचा किती सिलेबस आहे. द्रव्यगुणचा किती सिलेबस आहे तुम्हाला स्वतःला सुद्धा माहीत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं लवकर जागं व्हावं लागेल आणि अभ्यासाला लावावं लागेल. प्रॉपर ब्लूप्रिंटनुसार अभ्यासाला लावावं लागेल. कारण मी प्रत्येक सब्जेक्टचे आपल्या फॅकल्टीला सांगितलेलं आहे, की ब्लूप्रिंट आपल्याला टाकल्यात YouTubeवरती. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ब्लूप्रिंटनुसारच आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करता येईल. नाहीतर कधीही रँडमली कोणताही चॅप्टर उचलून होणार नाही. त्याच्यामुळेच तुमच्यापुढे सर्वात पहिले ब्लूप्रिंट फॉलो होते का? सर्व सब्जेक्टचे व्हिडिओ मी अवेलेबल करून देतोय. आतापर्यंत जेवढे झालेत तेवढे तुम्ही पहा. द्रव्यगुण आणि संहिता राहिलाय तोही लवकरच अपलोड होईल. ठीक आहे. जे लोकं इग्नोर करताय व्हिडिओला डेली त्यांनाही एक्झाममध्येही क्वेश्चनही त्यांना इग्नोर करतील. ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही सेल्फ स्टडी करताय तर नो प्रॉब्लेम. परंतु तुम्ही पॅटर्नने अभ्यास करा. व्यवस्थित डायरेक्शनने अभ्यास करा. जर आता सेकंड इयरमध्ये जर एखादा सब्जेक्ट एटी लागला, राहू नये देवाकडे इच्छा आहे की राहूच नये. परंतु एखादा सब्जेक्ट जर राहिला, तर मला विचार करा एटी-केटीमध्ये आल्यानंतर पुढच्या वर्षी किती सब्जेक्ट आहे तुम्हाला फायनल इयरला? 9 सब्जेक्ट पहिलेच आहे आणि 10वा हा एटी-केटीचा आल्यानंतर 10 सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही सोबत करू शकणार आहेत का फर्स्ट टर्ममध्ये? नाही करू शकणार आहे. खूप जास्त बिकट परिस्थिती येऊ शकते तुमच्यावरती. त्याच्यामुळे आता थोडंसं सीरियसनेस घ्या. 2-3 महिन्यांमध्ये तुम्हाला प्रॉपर पॅटर्ननुसार अभ्यास करून हे विषय तुम्हाला क्लिअर करावे लागणार आहेत. हे अशक्य नाहीये. शक्य गोष्ट आहे. फक्त तुम्हाला हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क दोन्हीही करावे लागणार. फक्त स्मार्ट वर्कने तुम्ही पास होणार नाही. फक्त हार्ड वर्कने होणार नाही. स्मार्ट प्लस हार्ड दोन्ही वर्क तुम्हाला इथे लागणार आहेत. स्मार्ट कसा? तुम्हाला पेपर पॅटर्नचं एनालिसिस करावं लागेल. प्रिव्हियस इयरचे क्वेशन पेपरचं एनालिसिस करावं लागेल. सिलेबस कॉपीचं एनालिसिस करावं लागेल. त्यानुसारच अभ्यास करावा लागेल आणि ते जे एनालिसिस केले त्यानुसार अभ्यास करणं, पाठांतर करणं यासाठी हार्ड वर्क तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. आता येऊया आजच्या विषयाकडे. रसशास्त्र पेपर 2 ब्लूप्रिंट कशी आहे? ब्लूप्रिंटनुसार पेपर कसे आलेले आहेत. जो फर्स्ट पेपर झालेला आहे नवीन पॅटर्ननुसार 2021 बॅचचा तो पेपर त्याचबरोबर त्या बॅच म्हणजे फेल झाले त्यांचा सप्लिमेंटरी पेपर हे दोन्ही पेपर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले पहिला क्वेश्चन ब्लूप्रिंटमध्ये काय दिला सर? पहिला क्वेश्चन दिला अनुपान प्रयोगावरती यायला पाहिजे. अनुपान प्रयोगावरती यायला पाहिजे किंवा औषधी प्रयोग विज्ञान या दोन्हीपैकी एका चॅप्टरवरती हा क्वेश्चन अपेक्षित आहे. पाहूया. आता आपला जो सप्लिमेंटरी पेपर आणि फर्स्ट पेपर झालेला होता त्याच्यामध्ये आलेला आहे. फर्स्ट पेपर जो झालेला होता न्यू पॅटर्ननुसार त्यामध्ये क्वेश्चन आलाय योगराज गुगुळकल्पाचा अनुपान प्रयोग विधी लिहा. ठीक आहे. हे क्वेश्चन डायरेक्टली ब्लूप्रिंटला फॉलो करत आहे. योगराज गुगुळाचा आपल्याला अनुपान लिहायचं आहे.
ठीक आहे, सोपं आहे. काही याच्यामध्ये विशेष सायन्स नाहीये. आपल्या सिलेबसमध्ये काय असे कल्प दिले तर ते कल्प त्याचे आपल्या स्पेसिफिक आपल्याला अनुपान लक्षात ठेवायचे. अनुपान लक्षात ठेवलं की क्वेश्चन कव्हर होऊन जातो. त्यानंतर लघुत्तरी प्रश्नामध्येच पहिला जेव्हा सप्लिमेंटरी एक्झाम झाली तेव्हा काय आलंय, व्याधीनुसार अनेक अनुपान योजना रसपर्पटी कल्पासाठी लिहा. याच्यामध्ये योगराज गुगुळ आलेलं होतं, तर इथे काय आलंय, रसपर्पटी आलेलं आहे. ठीक आहे. डायरेक्टली पाठांतराचा टॉपिक आहे. अनुपान नावाचा चॅप्टर आहे. डायरेक्टली पाठांतराचा आहे. काही कल्प दिलेत, त्या कल्पांचे अनुपान आपल्याला पाठ करायचे व्याधीनुसार. म्हणजे आता जो हा योगराज गुगुळ दिलाय, ते व्याधीनुसार कशासोबत द्यायचा, मधासोबत द्यायचा, पाण्यासोबत द्यायचा, असं पाठ करावं लागतं. आता जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे मित्रांनो. पुढचा क्वेश्चन ब्लूप्रिंट नुसार एक्सपेक्टेड आहे सिंगल ड्रग वरती. सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल. दोन सिंगल ड्रग आहेत आपल्याकडे. मग हर्बल अँड मिनरल याच्यावरती अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये गंधक धृती. हे सिंगल ड्रग माहिती आहे ना, याच्यामध्ये आमलकी, भल्लातक, गंधक या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं काय आलंय, गंधक धृती याच्यावरती एसक्यू आलेला आहे. गंधक धृती निर्माण विधी आणि उपयोग लिहायला सांगितलेला आहे. कसं तयार करायची गंधक धृती आणि त्याचा निर्माण विधी. इझी क्वेश्चन आहे. सिंगल ड्रग हा चॅप्टर केला की हा कव्हर होऊन जातो. ऍज इट इज ब्ल्यूप्रिंटला फॉलो करतोय. लघुसूत शेखर, घटक द्रव्य, मात्रा, घटक द्रव्य, मात्रा, अनुपान आणि रोगग्नता. घटक द्रव्य काय काय याची, किती मात्रेमध्ये सेवन करायचंय, अनुपान म्हणजे कशासोबत घ्यायचंय आणि ही रोगग्नता कोणत्या रोगांवरती कामाला आहे. सेम ब्ल्यूप्रिंट फॉलो केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन ब्ल्यूप्रिंट मध्ये सिंगल ड्रग भस्म, शुद्ध आणि पिष्टी यावरती अपेक्षित आहे. सिंगल ड्रग दोन आहे ना सिलेबस मध्ये. मग दुसरा बघा, नाग भस्म, याच्यामध्ये सगळे भस्म पिष्टी येतं. हे जे नाग भस्म आहे हे विचारले गेले फर्स्ट पेपर जो झाला. नाग भस्म निर्माण विधी, आमयिक प्रयोग व मात्रा. निर्माण विधी, आमयिक प्रयोग आणि मात्रा हे तीन क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यासाठी नागभस्मासाठी एसक्यू. ठीक आहे. कव्हर झाली तर ब्ल्यूप्रिंट, ब्ल्यूप्रिंट कव्हर झालेली आहे. त्यानंतर मौक्तिक पिष्टी मात्रा, मात्रा, अनुपान, आणि चिकित्सा प्रयोग याच्यामध्ये, चिकित्सीय प्रयोग याच्यामध्ये लिहायचा आहे. मौक्तिक पिष्टी, मौक्तिक पिष्टी इथेही ब्ल्यूप्रिंट फॉलो झाली. पिष्टी म्हणजे काय, हे बघा, भस्म, शुद्ध आणि पिष्टी या टॉपिक मध्ये इथे मौक्तिक पिष्टी नावाचा एक टॉपिक आहे. तुम्हाला जसं की वेगवेगळे जेवढे आपण महाराष्ट्राचे धातू आहेत त्याचे भस्मचा अभ्यास आपल्याला सिंगल ड्रग टॉपिक मध्ये आहे. तो ऍज इट इज इथे ब्ल्यूप्रिंटला फॉलो केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ब्ल्यूप्रिंट जर व्यवस्थित फॉलो करून अभ्यास केला तर तुमचे क्वेश्चन कव्हर होणार आहेत. त्यानंतर आता चौथा क्वेश्चन पाहूया, ब्ल्यूप्रिंटला फॉलो करतोय. औषधी कल्प एक, औषधी कल्पान एक आणि दोन, इथंच खूप सरांची हवा जाते की कसं करायचं कल्प. डायरेक्टली आता कल्प घ्यायचे आणि त्यांचे इन्ग्रेडियंट ट्रिकने पाठ करायला सुरू करायचं. जेव्हा जेवढी एक्झाम जवळ येईल तेवढं तेवढं लोकांना सिरियसनेस येऊन हा जे कल्प आहेत ते पाठ करायला सुरू करतात. आधी सर्वांनी सोडून दिलेले असतात. परंतु एक्झाम जवळ आली की लाईट लागतात, फेल व्हायची भीती वाटते आणि त्या फेल व्हायच्या भीतीमध्ये आपण हे सर्व काही पाठ करायला लागतो. त्याच्यामुळे आता जर पाठ करायला लागत तर सोपं जाईल. काय काय पाठ करायचं याचं? त्याचं औषधी कल्पामधले पहिले तर इन्ग्रेडियंट पाठ करायचे. त्याच्यानंतर निर्माण विधी काय पाहायचा, अनुपान पाहायचं. त्याचबरोबर काय काय रोगग्नता आहे ते आपण पाहून घ्यायचं आणि मात्रा किती द्यायची एवढी पाहायचं. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. औषधी कल्प एक वरती पाहूया काय काय क्वेश्चन विचारले गेलेत तर. कुमार कल्याण रसाचे घटक द्रव्य, घटक द्रव्य काय काय आहेत, उपयोग काय काय आहे, उपयोग कोणत्या रोगांवर वापरणार आहेत, मात्रा आणि अनुपान. सेम तुम्हाला जे मी म्हटलं तेच. कशावर आलंय, कुमार कल्याण रसावरती आलेलं आहे. आणि आता सप्लिमेंटरी पेपर मध्ये काय विचारलं गेलं सर, सूत शेखर रस, घटक द्रव्य, मात्रा, अनुपान आणि रोगग्नता. सेम फक्त सूत शेखर रस इथे विचारला गेलाय. पहिल्यामध्ये कुमार कल्याण विचारलाय, दुसऱ्यामध्ये सूत शेखर रस विचारला गेलेला आहे. औषधी कल्प तुम्हाला एकही कल्प सोडायचा नाही. सगळ्या कल्पांना काही ना काही ट्रिक लावायची आणि ते पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर औषधी कल्प दोन मध्ये काय काय आलंय सर, औषधी कल्प दोन मध्ये बघा, च्यवनप्राश याचा निर्माण विधी विचारलाय व आमयिक प्रयोग विचारलेला आहे. आमयिक प्रयोग म्हणजे ज्याच्या व्याधीनुसार ते कसं फॉर्म्युलेशन सोबत आपल्याला घ्यायचं आहे. च्यवनप्राश अवलेह निर्माण विधी आपण स्नेह कल्पना पाहिली, त्याचबरोबर अवलेह कल्पना, च्यवनप्राश निर्माण विधी सुद्धा आपण ऍप मध्ये पाहिलेला आहे, जो आपला रसशास्त्राचा कोर्स चालू आहे. त्यानंतर कुटच अरिष्ठ, कुटस्थ अरिष्ट मात्रा, जसं आता च्यवनप्राश होतं त्याचप्रमाणे कुटच अरिष्टची मात्रा पेशंटला किती द्यायचे, कशासोबत घ्यायचे, अनुपान आणि कारमुक्ता
स्पष्ट करायची आहे याची फुटेज अरिष्टची. ठीक आहे. फुटेज अरिष्टचं एकदम सोपं आहे. अरिष्ट बनवायची प्रोसिजर तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल, तर तुम्हाला भरपूर सारं कंटेंट तर अरिष्टवरून लिहिता येईल आणि फुटेजचं तर एक ट्रिक तुम्ही व्यवस्थित बनवून त्याचंही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढे न्यूट्रास्युटिकल्स. फिक्स क्वेशन असतो मित्रांनो याच्यावरती बरं का. न्यूट्रास्युटिकल्स फिक्स क्वेशन याच्यावरती असतो आणि याचा तुम्ही अभ्यास केला तर 100% तुमचा क्वेशन इथे सॉल्व्ह होणार आहे. न्यूट्रास्युटिकल खजूर आदी मंथ विचारले याच्यामध्ये निर्माण विधी मात्रा उपयोग त्याचबरोबर दुसरा जो सप्लिमेंटरीचा पेपर आहे त्याच्यामध्ये अर्जुन क्षीरपाकाचे निर्माण विधी आणि आमयिक प्रयोग विचारला आहे. ॲज इट इज सिलेबस कॉपीमध्ये दिलेलं होतं. जे कल्प दिलेले होते तेच पेपरमध्ये विचारले गेले. बाहेरचं काही विचारलेलं नाहीये. सिलेबस कॉपी व्यवस्थित वाचा फक्त. त्याच्यानंतर पुढचा 7 नंबरचा क्वेशन औषधीय प्रयोग मार्ग फिक्स क्वेशन आहे. फिक्स म्हणजे फिक्स क्वेशन आहे. ऑप्शन मध्ये काहीच नाही. न्यूट्रास्युटिकल्स वर फिक्स क्वेशन आहे. औषधी प्रयोग मार्ग फिक्स क्वेशन आहेत. तसे जे फिक्स क्वेशन आहेत ते सर्वात पहिले तुम्हाला कव्हर करून घ्यायचे अभ्यास करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचे मार्क फिक्स होऊन जातात. औषधी प्रयोग मार्ग बघा जो आपण फार्माकोलॉजी पाहत असतो रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन त्याचप्रमाणे आयुर्वेदनुसार हे सांगितलेले आहे औषधी प्रयोग मार्ग तुम्हाला इझी जाईल कोरिलेट करून पाहिलं तर. नासा मार्ग या औषधी प्रयोग मार्गाचे वर्णन करा. बघा, नासा मार्गाने जे आपण काही औषधं घेतो, त्याचं आपल्याला पहिले वर्णन करायचे, कोणकोणती औषधं घेतो याचं वर्णन करायचं आहे. जसं की आपण नोज हा आपण फार्माकोलॉजीचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये पाहिलं, त्याचप्रमाणे ते नासा मार्ग आहे. त्याच्यानंतर जो सप्लिमेंटरी पेपर आहे, त्याच्यामध्ये बघा, नेत्राद्वारा औषधी प्रयोगाचे फायदे व कारमुकता सह उदाहरण स्पष्ट करा. नेत्राद्वारे जे काही औषधं आपण देऊ शकतो, त्याचे फायदे, कारमुकता आणि उदाहरण सुद्धा इथे द्यायला सांगितलेलं आहे. एकदम सोपा टॉपिक आहे. औषधी प्रयोग मार्ग. ठीक आहे. 1-2 लेक्चरचा टॉपिक आहे फक्त आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व काही समजून जाईल. नासा मार्गामधून काय आपण नस्य देत असतो, कोणकोणती तेल देत असतो, त्याच्याविषयी लिहिणार आपण. त्यानंतर त्याचं 1-2 उदाहरणं पण सिलेबसमध्ये ते सुद्धा तुम्हाला वाचावे लागतील. त्याच्यानंतर नेत्राद्वारा आपण नेत्रतर्पण देतो, काही ड्रॉप्स देतो. हे सर्व नेत्राद्वारा आपण लिहू शकतो. त्यानंतर 8वा क्वेशन जे मॉडर्नचे टॉपिक्स आहेत शेवटचे रसशास्त्राचे ते याच्यावर विचारले जातात. खूप जण याला इग्नोर करतात. परंतु यावर फिक्स क्वेशन येतो आणि सोप्पा आहे एकदम. फक्त थोडंसं तुम्हाला याची नोट्सची वगैरे गरज असते. ते जर तुम्ही व्यवस्थित काढलं, तर हा चॅप्टर खूप सोपा जाईल. जे आपल्या ॲपमधील विद्यार्थी आहेत त्यांनी काही काळजी नका. त्यांना 1 ते 2 लेक्चरमध्ये हा टॉपिक मी शिकवून देईल आणि त्यानंतर तुमचा हा क्वेशन अजिबातच सुटणार नाहीये. त्यानंतर बघूया आता क्वेशन काय-काय विचारले गेले होते याच्यावरती. Define the pharmacovigilance and describe importance of pharmacovigilance for Ayurvedic drug. Pharmacovigilance आयुर्वेदिक आधी फार्माकोव्हिजिलन्स काय आहे? आणि त्याच्यानंतर आयुर्वेदिक ड्रग साठी फार्माकोव्हिजिलन्स काय आहे? जे रूल्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला ते लिहायचं. एकदम सोपा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो क्वेश्चन जो पेपर सप्लिमेंटरी मध्ये आला त्याच्यामध्ये डिस्क्राईब द फार्माकोव्हिजिलन्स अँड ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन. ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन एकदम भारी कन्सेप्ट आहे. फार्माकोलॉजी मध्ये कामाला येईल, इथे सुद्धा कामाला येईल. ठीक आहे. एकदम सोपा क्वेश्चन विचारले दोन्ही सुद्धा फार्माकोव्हिजिलन्स व्यवस्थित करून ठेवा. ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन. एकदम सोपा टॉपिक पेपरमध्ये विचारलाय, परंतु आपण इग्नोर करतो, अभ्यास करत नाही. एकदम सोडून दिले चॅप्टर तर मग कितीही सोपा क्वेश्चन आला, तरी आपल्याला वाटतं हे काही कामाचं नाही, आपल्याला काही येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्या सिलेबसवर नजर मारणं गरजेचं आहे आणि कोणत्यावरती ज्याच्यावरती फिक्स क्वेश्चन आहे त्याच्यावरती जास्तच मेहनत करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता एल कडे येऊया. एल कडे सर्वात पहिले आता सिंगल ड्रग. सिंगल ड्रग याच्यावरती आपल्याला पहिला एल-क्यू येणार आहे किंवा औषधी प्रयोग मार्ग. तर औषधी प्रयोग मार्गावर फिक्स एस-क्यू आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती पुन्हा एल-क्यू येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. परंतु ब्लूप्रिंटमध्ये दिलंय, पेपरमध्ये काही होऊ शकतं. परंतु अकॉर्डिंग टू माय एनालिसिस याच्यावरती एस-क्यू फिक्स येणार आहे. त्याच्यामुळे सिंगल ड्रगला जास्त ते मान देणार कारण त्याचा सिलेबस सुद्धा जास्त आहे. बघा काय-काय आलंय सिंगल ड्रगमध्ये आता सिंगल ड्रगमध्ये बघा खालील औषधी कल्पांचा सामायिक प्रयोग लिहायचा आहे. मात्रा लिहायची आहे. मी ते का मार्क करतोय? कारण तुम्हाला यानुसारच यांचा अभ्यास करायचा आहे. अनुपान लिहायचंय, सेवनकाळ लिहायचंय आणि पथ्यापथ्य लिहायचंय. सगळ्यांचं या जेवढे कल्प त्यांनी दिले त्यांच्या या 5 गोष्टी लिहायच्यात. काय-काय? गुळची सत्व, अमृता, अरिष्ठ 2 दिलेले आहेत. म्हणजे या प्रत्येक पॉइंटला 1-1 मार्क आहे. गुळची सत्वच्या 5 पॉइंटला 5 मार्क आणि अमृतारिष्टच्या 5 पॉइंटला 5 मार्क. अशा प्रकारे हे 10 मार्काचं इथे डिस्ट्रिब्युशन त्यांनी केलेलं आहे आणि त्याच प्रकारे पेपरमध्ये तुम्हाला मार्क दिले जातील. गुळची सत्व आणि अमृतारिष्ट. सोपं आहे. गुडची वरती विचारले गेले. आपल्या ॲपमध्ये शिकवून सुद्धा झालंय. गुडची सत्व, अमृतारिष्ट. त्यानंतर पुढे किती सोपं आहे तुम्हाला माहीत असेल.
त्याच्यानंतर सप्लिमेंटरी पेपरमध्ये काय विचारलेलं पाहूया. आमलकी द्रव्याच्या कोणत्या 4 कल्पना, परिभाषा, मात्रा, अनुपान, औषधी कार्मकत्व मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. जसं की गुळूचे आहे त्याचद्वारे आमलकीचे फॉर्म्युलेशन्स आपल्याला सांगायचे. फॉर्म्युलेशन सांगून त्यांची परिभाषा, मात्रा, अनुपान, कार्मकत्व सांगायचंय. या मुद्द्यांद्वारे ते स्पष्ट करायचं. मग आमलकीचे काय-काय फॉर्म्युलेशन्स आहेत, ते सर्व काही. जसं की च्यवनप्राश सुद्धा त्याच्यामध्ये येतं. त्याचे स्वरस असतील, वात असतील, त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. आपल्याला शिकायचं सगळं. त्याच्यानंतर सिंगल ड्रग, दुसरा सिंगल ड्रग त्याच्यामध्ये भस्मांचा अभ्यास आहे. भस्म, पिष्टी सुद्धा. याच्यामध्ये काय विचारलं गेलं पेपरमध्ये? लोह भस्म इम्पोर्टंटच आहे. लोह भस्म निर्माण विधी कसा बनवायचा आहे? खूप जण काय म्हणतात, की पेपर 2 मध्ये भस्मांवरचा निर्माण विधी विचारला जात नाही. परंतु असं नाहीये. मारण हे तुम्हाला पेपर 1 मध्येही कामाला येतं आणि पेपर 2 मध्येही कामाला येतं. सर्व धातूंचे, रसांचे. ठीक आहे. रासायनिक संघटन, गुणधर्म काय-काय विचारलंय लोह भस्माचं? रासायनिक संघटन काय-काय? आयन आहे. गुणधर्म, मात्रा, अनुपान, सेवनकाल, त्याचबरोबर शोधनार्थ कार्याची, संशोधन कार्याची माहिती म्हणजे रिसर्च त्याच्यावरती काय चालू आहे त्याचे सुद्धा विचारले. ठीक आहे. लोह याचा रिसर्च सुद्धा विचारला गेला. त्याच्यानंतर कशाचा रिसर्च विचारला नाही. फक्त फर्स्ट पेपरमध्ये असा हा पहिला होता, की ज्याचं रिसर्च वर्क सुद्धा विचारलंय कारण नवीन सिलेबस कॉपीमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी पेपरमध्ये खालील भस्मांची मात्रा, अनुपान, पथ्यापथ्य व अनेक चिकित्सीय उपयोग लिहा. अनेकविध चिकित्सा लिहा. मग काय-काय येणार याच्यामध्ये? अभ्रक भस्म विचारले आणि शंख भस्म विचारले. अभ्रक भस्म, शंख भस्म. एक रत्न विचारलाय आणि एक महारस विचारलाय. त्याचं भस्म, त्याचं मात्रा, अनुपान, पथ्यापथ्य, उपयोग हे सर्व गोष्टी विचारल्या गेलेल्या आहेत. दोन्ही सिंगल ड्रग वरती एक-एक एलक्यू आहे. आणि त्याचा सिलेबस तुमच्या सर्वांना माहिती आहे, की किती मोठा आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला जे सगळे महारस, त्याच्यानंतर उपरस, साधारण रस, धातू आहेत, ते सर्व काय आहेत? त्याचाच मारणचा भाग हा पेपर 2 साठी असतो. त्यानंतर औषधी कल्प 1, औषधी कल्प 1 वरती 1 एल-क्यू आहे. त्याचबरोबर औषधी कल्प 2 वरती 1 एल-क्यू सांगितलेला आहे. औषधी कल्प 1 वरती कोणकोणते एल-क्यू आलेत पाहूया. आरोग्यवर्धिनी वटी जी आहे ती पेपर 1 मध्ये म्हणजे जे पहिला पेपर झालेला होता न्यू सिलेबसनुसार त्याच्यामध्ये आरोग्यवर्धिनी वठी विचारली गेलेली होती. काय-काय पॉइंट्स त्याचे विचारले गेले होते मित्रांनो? आरोग्यवर्धिनी वटी कशी काम करते? रासायनिक संघटन काय आहे त्याचं? त्याचबरोबर रासायनिक संघटन म्हणजे काय? कसं काढायचं रासायनिक संघटन? रासायनिक संघटन कसं काढायचं? त्याच्यावरचे पहिले इन्ग्रीडियंट्स काढायचे. त्या इन्ग्रीडियंट्समध्ये मॉडर्ननुसार आपण विचार करायचा, की याच्यामध्ये काय असू शकतं? जसं की आपण लिंबू जर यूज केलं, त्याच्यामध्ये आपण कोणतं ॲसिड आहे? व्हिटॅमिन सी लिहू शकतो. त्याचबरोबर सिट्रिक ॲसिड त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आम्लईक प्रयोग विचारला गेलाय. मात्रा, अनुपान, सेवनकाल आणि दुष्परिणाम काय-काय होऊ शकते? ते सर्व काही या आरोग्यवर्धिनी वटीचं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा खालीलपैकी औषधी कल्पांचे घटक द्रव्य, घटक द्रव्याचे इन्ग्रीडियंट, विविध व्याधीनुसार कारमुकता, सेवनकाल व सगळे काही सविस्तर विचारले. काय-काय विचारले? वसंत मालती रस, वसंत मालती रस आणि श्वासकुटार रस दोन्हीचे इन्ग्रीडियंट खूप सोपे आहेत लक्षात ठेवायला. आपल्या ॲपमध्ये शिकून सुद्धा झालेत आणि तुम्हाला पाठ सुद्धा झालेले असतील कारण लेक्चरमध्येच आपण पाठ करून घेतले ते. ट्रिक सांगितले होते तुम्हाला. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा आहे की औषधी कल्प 2. औषधी कल्प 2 औषधी कल्प 2 वरती काय आलंय? ब्राह्मीकृत वरती एक आलाय. इथं फक्त एक गडबड झालेली होती, की डिझायर टू नो साठी होता ब्राह्मीकृत, परंतु तो मस्ट टू नो म्हणजे एल आला. रूल कसा आहे, की फक्त मस्ट टू नोचेच क्वेश्चन एल-क्यूला येणार. परंतु एक मिस्टेक इथे झाली युनिव्हर्सिटी करून, की हा डिझायर टू नोचा टॉपिक आहे, परंतु तो मस्ट टू नोला आला. बाकी 100% ब्लूप्रिंट फॉलो झाली आहे सगळीकडे. फक्त इथेच थोडासा गुंता झाला. तोही फक्त म्हणजे थोडासा ग्लिच आहे. ब्लूप्रिंट फॉलो झाली नाही असं म्हणता येणार नाहीये. फक्त डिझायर टू नोचा क्वेश्चन मस्ट टू नोला आलाय. त्याच्यानंतर दशमूळ क्वातो संजीवनी गुटी याची मात्रा, अनुपान, सेवनकाल, रोगग्नता सविस्तर लिहायचं. काय-काय? दशमूळ क्वाथ आणि संजीवनी वटी ही विचारली गेलेली आहे. ठीक आहे. मित्रांनो अशा प्रकारचे आलेले होते. पहिला पेपर नवीन पॅटर्न नुसार आणि सप्लिमेंटरी पेपर. ज्यांचा अजून काही अभ्यास झालेला नाहीये, त्यांना आता जे क्वेश्चन पाहिले ते पाहून नक्कीच तुमचं डोकं गरम झालं असेल, तुम्हाला ताप आला असेल, की काय-काय विचारले गेले मला तर काहीच येत नाही याच्यामधलं. हे सर्व काही गोष्टी ज्या पेपर 2 मध्ये त्याच्यामध्ये नॉलेजची काही गरज नसते. इथे फक्त आणि फक्त तुमचं हार्ड वर्क लागतं. कारण इथे कल्प आहेत पाठ करायचे. सिंगल ड्रग्स आहेत, त्याचे फॉर्म्युलेशन्स आहेत, त्याचे इन्ग्रीडियंट पाठ करायचे फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या ट्रिक लावायच्यात किंवा दुसऱ्या कोणाच्या ट्रिक आवडत असतील त्यांच्या ट्रिक घेऊन तुम्ही ट्रिक लावून हे सर्व पाठ करायचंय तेव्हाच तुमचा पेपर 2 ईझी जाणार आहे.
ठीक आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला पंचविध कशा कल्पना आहेत, स्नेह कल्पना आहेत. म्हणजे थोडंसं बेसिकची कल्पनाचं तुम्हाला कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत मनाने तुम्ही लिहू शकता. परंतु पेपर 2 मध्ये जर तुम्ही अभ्यास नाही केला, तर तुम्ही फेकूच शकत नाही. मला सांगा, आता हे जे दशमूळ क्वाथ आहे, संजीवनी गुटी आहे, हे तुम्हाला याची मात्रा फेकता येणार आहे मनाने? नाही फेकता येणार. अनुपान आहे मनाने फेकता येणार? नाही फेकता येणार. सेवनकाल, रोगग्नता मनाने फेकता येणारच नाहीये, जर तुम्ही तो व्यवस्थित कल्प केलेला नसेल किंवा जे सिंगल ड्रग आहे ते व्यवस्थित केलेले नसतील. त्यामुळे आता ही वेळ आहे, थोडंसं जागं व्हा, बाकीचे कामं सोडा आणि ही पाठ करायला घ्या कल्प वगैरे. कल्प करायचे, सिंगल ड्रग करायचे. तुम्हाला काही गाईडन्स लागतंय त्याच्यासाठी WhatsAppवरती मेसेज करा मला. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. ठीक आहे. किंवा जर तुम्हाला याच्यापेक्षाही पुढे चलून अभ्यास करायचा असेल पूर्ण सिलेबस वाईज, तर तुम्ही आपले कोर्सेस जॉइन करू शकतात रसशास्त्रासाठी किंवा ऑल सब्जेक्ट पॅक सुद्धा आहे. त्याच्यामध्ये पूर्ण नुसारच सर्व काही सिलेबस चालू आहे. एक्झाम प्रत्येक ब्लूप्रिंट तिथं फॉलो केली जाते. मोस्ट टू नो, डिझायर टू नो, नाईस टू नो याचे एनालिसिस करूनच आम्ही सगळं घेतो. उडत-फिरत काही उगाच शिकवायचं म्हणून आम्ही शिकवत नाहीयेत. पूर्णपणे सिलेबस कॉपीला देवता मानूनच आपले कोर्सेस चालू आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल, की सिलेबस कॉपीचा प्रत्येक चॅप्टर चॅप्टर फक्त एन-सी-आयझमची सिलेबस कॉपी करूनच अभ्यास करावा. जसे काय आता पेपर पूर्ण ब्लूप्रिंटला फॉलो करत आहे, एन-सी-आयझमच्या कॉपीला फॉलो करताय. त्यानुसार प्रिपरेशन हवी तर तुम्ही नक्कीच जॉइन करा. किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, तरीही आपण YouTubeवरती गाईडन्ससाठी व्हिडिओ टाकतच राहणार आहोत अशा प्रकारचे, की तुम्हाला कशाप्रकारे ब्लूप्रिंटला फॉलो करायचं आहे. तर तुम्ही सेल्फ स्टडी करताय, तर मग तुमचं एक फोकस असलं पाहिजे, की तुमच्या नोट्स स्वतःच्या तुम्ही स्वतः तयार करायच्यात बुक्समधून. सगळं काही रीड करायचंय, सर्व काही स्वतःच्या ट्रिक्स लावून पाठ करायचं आहे. कारण तुम्ही सेल्फ करत आहात म्हणजे तुम्हाला नक्कीच जास्त एफर्ट लागणार आहे. आणि तुम्ही जर कोर्सेसमध्ये आहात, तर तुम्हाला स्वतःच करायचंय, परंतु कंटेंट तुम्हाला ऐकतं मिळणार आहे. फक्त त्याच्यावरती स्वतः पाठांतराचं मेहनत घ्यायचंय. आणि सेल्फ करताय म्हणजे तुम्हाला सर्व काही तुम्हाला कंटेंट बनवावं पण लागेल आणि त्याचबरोबर स्वतः अभ्यास पण करावा लागेल. ठीक आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. छान अभ्यास करा आणि सेकंड इंटर्नलसाठी तुम्हाला शुभेच्छा. त्याचबरोबर इंटर्नलचं टेन्शन एवढं घेऊ नका. एक्झामचं टेन्शन घ्यायचंय तर फायनल एक्झामचं टेन्शन घ्या. कारण तिथेच तुमचं जे काही पुढच्या 6 महिन्याचं भविष्य आहे ते ठरणार असतं आणि तुमच्या मेंटल हेल्थ कशी राहणार आहे पुढच्या 6 महिन्यांची तेही तिथेच ठरत असतं. त्याच्यामुळे ह्या इंटर्नलचा अति लोड घेऊ नका. परंतु आता जरी पेपर खराब गेला इंटर्नलचा, तरीही दुसऱ्या दिवशीपासून गॅप न घेता लगेच व्यवस्थित पॅटर्ननुसार अभ्यासाला चालू करा. मी YouTube चॅनलवरती प्रत्येक सब्जेक्टचे जे व्हिडिओ आहेत ते अवेलेबल करून दिलेले आहेत. याच प्रकारचे कशाप्रकारे ब्लूप्रिंट फॉलो होते, तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित एनालिसिस करायचंय किंवा तुम्ही डायरेक्टली आपल्या ॲपवरती गेला तर सिलेबस कॉपी मिळतील फ्री रिसोर्सेसमध्ये. खाली जायचं आणि प्रत्येकाच्या ब्लूप्रिंट पाहायच्या. 2 ते 3 सब्जेक्ट आहेत. 3 सब्जेक्ट आहेत त्याच्या ब्लूप्रिंटही चेंज झालेल्या आहेत. त्याचाही व्हिडिओ मी लास्ट इयरला टाकलेला आहे. द्रव्य, गुणचा, स्वस्थ वृत्त आणि रोगनिदान. या तिन्ही सब्जेक्टच्या लास्ट इयरच्या एक्झामच्या वेळेला ब्लूप्रिंट चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे त्या ओल्ड फॉलो करू नका. ते चेंज झालेलं आहे. आपला व्हिडिओ सुद्धा लास्ट इयरचा असेल, की द्रव्यगुण ब्लूप्रिंट चेंज, स्वस्थ वृत्त चेंज, रोगनिदान चेंज. हे लास्ट इयरला मी YouTubeला व्हिडिओ पण टाकले. ते तुम्हाला मिळाले तर बघा चॅनल स्क्रोल करून खाली. आणि जे कामाचे व्हिडिओ सेकंड इयरचे ते पाहत चला. अजूनही जर तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आला, तर मी टाकत राहील. सध्या सर्वजण झोपलेले आहेत. मलाही माहिती आहे तुम्हाला जाग कधी येणार आहे, तेव्हा एक्झामला 1 महिना राहील तेव्हा. ठीक आहे. जेवढं लवकर तुम्ही जागे व्हाल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. ठीक आहे. तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.